तो की टेरिटरी मार्किंग कसं करतात, 2-3 प्रकार आहेत. अगदी सोपा फिजिकल मार्किंगचा प्रकार आहे ते म्हणजे झाडाच्या खोडावर ते नख्यांनी खरवडतात. सो त्याच्यावरनं युजली काय होतं, आपल्याला वाघ दिसताना वाटतो की एवढासाच आहे, पण जर का त्यांनी पूर्ण स्ट्रेच केलं तर उंची बऱ्यापैकी होते. म्हणजे 2 मीटरच्या वर तर सहज जातात. 2 मीटरच्या वर तर मी नोज टू टेल मोजलेले आहेत, प्लस हात स्ट्रेच केले तर अजून वाढतील. सो एवढा उंच वाघ उभा राहू शकतो जर का स्ट्रेच केलं तर, मागच्या पायावर उभा राहून. तर त्यामुळे जेवढी उंच हाईटवर नख्या स्क्रॅच केलेत तेवढा तो टायगर मोठा आहे, हा एक साधारण फिजिकल अंदाज येतो. आणि त्याच्यावरनं एकतर तो एक हे आहे की स्क्रॅच करायचं झाडांवर. दुसरं आहे की युरिन स्प्रे. ह्या सगळ्या वाईल्ड ॲनिमल्सची युरिन ही खूप स्ट्रॉंग स्मेलिंग असते, त्याचा वास बराच काळ राहतो. तर ते हे स्क्रॅच केलेली झाडं त्यांची ठरलेली असतात. त्याशिवाय त्यांची जी टेरिटरीची बाउंड्री असते त्याच्या ठराविक झाडांवर ते रेग्युलरली जाऊन युरिनेशन करतात की स्प्रे करतात युरिन. त्याच्या वासानी पण बाकीच्या वाघांना कळतं की इथे दुसरा कोणीतरी आहे. आणि तिसरं म्हणजे विष्ठा. सो ह्या तिन्ही प्रकारे ते त्यांची टेरिटरी मार्क करतात. आणि युजली पावसाच्या काळामध्ये ते जास्त रेग्युलरली फिरत राहतात, कारण पावसामुळे विष्ठा वाहून जाते, युरिनचा वास फेड आउट होतो आणि झाडांची ग्रोथ वाढत असते, त्यामुळे मग ते स्क्रॅच मार्क्स पण जुने व्हायला लागतात. पण ह्या 3 जनरल गोष्टी असतात की ज्याच्यावरनं टेरिटरी मार्किंग हे टायगर्स करतात.